काड्या पण भरपूर लागायच्या चुलीला आणि आता जंगलाचा एरिया म्हटल्यावर जनावरांची खूप भीती आहे आणि महिला काही जंगलात जाऊनच लाकडं आणत असतात. तर मग जंगलात जाण्याचा पण प्रश्न मिटला, कारण शेतावर वगैरे जे लाकडं होतात छोटी मोठी तुरीची वगैरे, त्याच्याद्वारे आम्ही बंब पेटवून आपला म्हणजे 5 लोकांचं पाणी गरम सहज होऊ शकते. 8-9 किलोमीटर अंतरावरून आम्ही काड्या आणत होतो आधी. आता जेव्हा हे 2 वर्ष झाले आमच्याकडे बंब आला, आम्ही बंब घेतला. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये आम्ही म्हणजे काळी जंगलात जाऊन काळी आणणं आमचा हा श्रम कमी झाला. पहिले अगोदर आम्ही बंब नव्हते तेव्हा आम्ही जंगलात जायचो. सकाळी 10 वाजता जरी घरून गेलं तरी काळ्या जंगलातून जाऊन येतपर्यंत 5 वाजत होते. तर आम्ही काळ्या आणायच्या चुलीवर पाणी गरम करायसाठी, चुलीवर स्वयंपाक करायसाठी. आता हे बंब जेव्हापासून आले तेव्हापासून पाला पाचोळा वगैरे हे जर राहते त्याच्यापासूनच पाणी गरम करतो. त्याच्यामुळे आम्ही जंगलातून काड्या आणण्याचा श्रम कमी झाला. आता खूप जंगलात वाघ वगैरे आहेत म्हणून आता काय तेवढं काय आम्ही बंबासाठी इंधन कमी लागते ना, त्याच्यामुळे तेवढं तो श्रम काड्या आणण्याचा श्रम आमचा थोडा कमी झाला. आता कसं जंगलात जातच नाही महिला काड्यांसाठी जास्त करून, तर ते वाघाचा जनावरांचा हल्ला वगैरे कमीच झालेला आहे. आम्ही याच्या अगोदर काड्याला जायचे जंगलामध्ये. काड्या आणता आणता अन्य काही प्राणी आढळायचे नाही का, तर त्याच्यापासून आता आमचं बंब आल्यामुळे आम्हाला जंगलात जाण्याचा हा श्रम कमी झाला आणि जे जंगलातले जे प्राणी आहे त्यांच्यापासून आमचा बचाव झाला. बंब आल्यामुळे तितक्या दूर जावं लागत नाही, त्यांच्याशी सामना नाही होऊ शकत ना. आपण इकडेच जवळपासून जरी थोडंसं पाला पाचोळ्यांनी आपण पाणी गरम करू शकतो. त्याच्यामुळे तो त्रास वाचला. बंबामुळे प्राण्याच्या तोंडातून जाऊन काड्या आणण्याचा तो त्रास वाचला. त्यांच्यापासून आपली जीवहानी होणारी होती ती जीवहानी कमी झाली या बंबामुळं.